मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. स्वराज्याचे इंजिनियर हिरोजी इंदुलकर, शिवकालीन स्थापत्याचा इतिहास या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण स्वराज्याच्या मजबूत गडकोटांची आणि त्यांच्या स्थापत्याच्या निर्मितीमागील अद्वितीय अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या कार्याची ओळख करून घेणार आहोत. पुरुषोत्तम खेडेकर लिखित कुळवाडी भूषण या ग्रंथाच्या 14व्या प्रकरणातून घेतलेल्या माहितीच्या आधारे आपण त्यांच्या जीवन प्रवासाची आणि ऐतिहासिक योगदानाची सखोल चर्चा करूया. हिरोजी इंदुलकर ज्यांनी किल्ल्यांच्या बांधकामात मोलाची भूमिका बजावली, त्यांनी सिंधुदुर्ग आणि रायगड किल्ल्याचे अभूतपूर्व कार्य सुद्धा केले. या गडांची आखणी, बांधकामाची प्रक्रिया आणि त्यांची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी पुढील भाग म्हणजे अत्यंत रंजक हा ठरणार आहे. शिवरायांच्या सेवेचे हे समर्पित व्यक्तिमत्व त्यांच्या कर्तृत्वाने भारतीय स्थापत्य कलेला गौरवशाली स्थान मिळवून देते. शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदुलकर यांच्यातील ऐतिहासिक संवाद तसेच रायगडाच्या जगदीश्वर मंदिराबाहेर शिलालेखाचा अर्थ समजून घेण्यासाठी हा प्रवास आपण जरूर पाहावा. चला तर मग या इतिहासाच्या स्वारस्यपूर्ण सफरीला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहणार आहोत की कोणते महत्त्वाचे मुद्दे आपल्या या व्हिडिओत असणार आहेत. हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्याच्या किल्ल्यांच्या बांधकामात नेमकी कोणती भूमिका बजावली? सिंधुदुर्ग आणि रायगड किल्ल्याच्या बांधकामात हिरोजी इंदुलकर यांचे योगदान कसे होते? रायगड किल्ल्याच्या स्थापत्याची कोणती वैशिष्ट्ये इतिहासाला विशेष बनवतात? छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदुलकर यांच्यातील ऐतिहासिक संवादाचे महत्त्व काय आहे? जगदीश्वर मंदिराबाहेर असलेल्या शिलालेखाचा अर्थ काय आहे आणि त्याचा इतिहासाशी संबंध कसा आहे? हिरोजी इंदुलकर यांची सेवा स्वराज्यासाठी किती तत्पर होती? शिवाजी महाराजांची अष्टकोनी समाधी कशी बनवली गेली आणि त्यामागील गूढ काय आहे? हिरोजी इंदुलकर यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये कोणते असे कौशल्य दाखवले ज्यामुळे ते भारतातील एक अद्वितीय अभियंता बनले? स्वराज्य मंदिराचे खांब कसे आणि कोणत्या कारणांनी हिरोजी इंदुलकर यांची ख्याती वाढवतात? हिरोजी इंदुलकर यांची रायगडाच्या संरचनेमध्ये कोणत्या विशेष तंत्राचा त्यांनी वापर केला? मित्रांनो, या सर्व मुद्द्यांची उत्तरं आपल्याला याच व्हिडिओत मिळतील. आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि या आधीचे भाग पाहिले नसतील तर जरूर पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या मुख्य विषयाला. हिरोजी इंदुलकर यांचा परिचय अशा प्रकारे देता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 17व्या शतकातील वास्तुविशारद ते होते. मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी रायगड आणि सिंधुदुर्गचा सागरी किल्ला बांधण्याचे श्रेय त्यांना जाते. मोरोपंत पिंगळे यांच्यासह किल्ले प्रतापगडाच्या बांधकामाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. हिरोजींचे पूर्वीचे जीवन अनिश्चित आहे. त्यांची काही कामे प्रसिद्ध आहेत, जसे की 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी आणि मोरोपंत यांच्यावर प्रतापगड किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली होती. नौदलासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धीच्या जंजिरा किल्ल्यापासून दूर असलेला मजबूत सागरी किल्ला हवा होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार 1664 मध्ये हिरोजींनी सिंधुदुर्गचा सागरी किल्ला बांधला. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार हिरोजींनी जुन्या रायरी किल्ल्याच्या जागी मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून रायगड किल्ला हा बांधला. हिरोजींच्या व्यवसाय आणि व्यवहाराच्या 2 समकालीन नोंदी आहेत. त्या कोणत्या? पहिली नोंद आहे हिरोजी इंदुलकर यांना विकले गेलेल्या परगणा शिरवळ येथील किकवीच्या पाटीलकीचा उल्लेख असलेले पुरालेखागाराचे 9 सप्टेंबर 1675 रोजीचे पत्र मूळ मालकाला परत केलेले आहे. दुसरा मुद्दा आहे 1686च्या व्यवहाराच्या नोंदीमध्ये हिरोजी इंदुलकर यांच्या हमीखाली 17 मानाच्या व्यवहाराचा उल्लेख आहे. हिरोजींनी बांधलेला रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी पाहिला तेव्हा त्यांनी हिरोजींना भेट म्हणून काय हवे असे विचारले. तेव्हा हिरोजींनी राजाला एक छोटीशी फरशी भेट देण्यास सांगितले, ज्यावर त्यांच्या हिरोजी नावाचे
कोरीव काम आहे. त्यासोबत एक अट अशी होती की ती टाईल जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावावी, जेणेकरून राजा जेव्हाही मंदिरात जाईल तेव्हा त्यांचे पाय हिरोजींच्या नावाला स्पर्श करतील आणि त्याबरोबरच राजा दररोज मंदिरात जाईल. सेवेचे झाले तत्पर हिरोजी इंदुलकर, सेवेसाठी सदैव तत्पर हिरोजी इंदुलकर या शब्दांचा उल्लेख करणारी फरशी जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी आपल्याला दिसते. स्वराज्याची दौलत म्हणजे सर्व गडकोट किल्ले, महाराजांची ओळख म्हणजे किल्ल्यांचा राजा. स्वराज्यात एकूण 361 किल्ले होते. यात जसे महाराजांनी जिंकलेले काही जुने किल्ले होते, तसेच नवीन बांधलेले जलदुर्ग, गिरिदुर्ग हे सुद्धा होते. जुन्यांची डागडुजी व मजबूतीकरणही केले. त्यासाठी किल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र, रेखांकन, त्यानुसार बांधकाम, अद्ययावत तंत्रज्ञान यांची गरज पडत असे. हे सर्व काम इंजिनियरचे आहे. त्यामुळे महाराजांनी जसे सरदार, मंत्री, सेनाप्रमुख, आरमार प्रमुख नेमलेले होते, तसेच किल्ले व इमारती बांधकाम प्रमुख सुद्धा नेमलेले होते. ते होते स्वराज्याचे इंजिनियर म्हणजेच हिरोजी इंदुलकर. स्वराज्यासाठी शेकडो किल्ले बांधणारे हिरोजी स्वतःचे नाव, गाव याची माहिती ठेवू शकले नव्हते. हिरोजींनी बांधलेले किल्ले हे स्वराज्याच्या निर्माणासह भारत देशाचाही नकाशा व स्वरूप बदलण्यास उपयोगी पडले. सिंधुदुर्गची पूर्ण आखणी व बांधकाम देखरेख हिरोजी इंदुलकर यांचीच असल्याचे मानतात. तेथे महाराजांच्या पायाचे ठसे ओल्या चुन्याच्या व वाळूच्या मिश्रणावर उमटलेले आहेत आणि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर करायची ठरल्यावर महाराजांनी ती जबाबदारी सर्वस्वी इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांच्यावर टाकली होती, जी हिरोजींनी उत्तमरित्या पार पाडली असे आजही 350 वर्षानंतर आपल्याला म्हणावे लागते. रायगडावरील सर्व धर्म जातींचे श्रद्धास्थान म्हणजेच जगदीश्वरांचे मंदिर, याच मंदिराच्या एका पायरीवर आपण आता पाहिलेले आहे की इंजिनियर हिरोजी इंदुलकरांनी मोडी लिपीत आपली सेवा कोरलेली आहे. ती अशी 2 ओळीमध्ये आहे. पहिली ओळ आहे सेवेचे ठाई तत्पर आणि दुसरी ओळ आहे हिरोजी इंदुलकर. आजच्या भारतातील स्थापत्य अभियंत्याचे इंजिनियर हिरोजी इंदुलकर हेच आदराचे स्थान आहेत, त्यांना मानाचा मुजरा. स्वराज्याचे स्थापत्य अभियंता श्री हिरोजी इंदुलकर, रायगड निर्माता असा अभियंता इंजिनियर जगात होणे नाही. आताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते की जी आपल्या उभारणीचा पुरावा देतो. आताही तो रायगड आपल्याला पाहायला भेटतो असे फक्त शिवकाळात होऊ शकते. आता पाहूया जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख आणि त्यावर कोरलेले शब्द आहेत, त्याचा अर्थ नेमका काय आहे. सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधीश्वर श्रीमद छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंद नाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, घरे, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, उंच राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असेपर्यंत नांदो. या जगातील सर्वश्रेष्ठ अभियंत्याने स्वतःचे घरदार गहाण ठेवून रायगड बांधला. मोबदला काय तर एका पायरीवर स्वतःचे नाव लिहिण्याची अनुमती मागितली का तर राजांची चरणधूळ त्या नावावर अभिषेक करत राहील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदुलकर यांच्यातील ऐतिहासिक संवाद नेमका काय होता तर शिवाजी महाराजांकडे खूप निष्ठावंत माणसे होती. हिरोजी इंदुलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराजांकडे होता. महाराजांनी रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राजांनी त्यांच्यावर सोपवली. शिवाजी महाराज स्वारीवर गेले. हिरोजीने किल्ला निम्म्यावर बांधत आणला आणि पैसा संपला. हिरोजीला समजेना काय करावे. महाराजांनी तर जबाबदारी टाकली आहे, किल्ला तर पूर्ण केला पाहिजे, तर पैसा शिल्लक नाही. त्या हिरोजीने अपूर्ण काम केले. आपला राहता वाडा, आपली जमीन विकली, बायकोसह रायगडावर आला, पैशासह झोपडी घेऊन राहू लागला आणि मराठ्यांची राजधानी बांधून
पूर्ण केली. शिवाजी महाराजांना आल्यावर हे कळलं आणि हिरोजींनी काय काय केली ते सुद्धा समजलं. राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवरायांना वाटले या हिरोजींचा आपण सत्कार करावा. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराज म्हणाले, हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला तुम्हाला काय हवं आहे. त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान झुकून म्हणाले होते, महाराज उभं स्वराज्य तुम्ही पदरात टाकलं, आम्हाला आणखी काय हवंय. महाराज म्हणाले, नाही काहीतरी मागितलंच पाहिजे. त्यावेळी हिरोजी म्हणाले होते, महाराज एकच विनंती आहे, रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर उभारलेले आहे, त्या जगदीश्वराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरायची अनुमती आम्हाला द्यावी. महाराजांना कळेना हे कसलं मागणं. पगारवाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली, वतन नाही मागितलं. मागून मागून काय मागितलं तर काय दगडावर नाव कोरायची परवानगी. महाराजांनी विचारलं, हिरोजी असं का? आणि हिरोजी उत्तर देतात, राजे ज्या ज्यावेळी रायगडावर असाल त्या त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला तुम्ही याल, ज्या ज्यावेळी दर्शनाला जाल त्या त्यावेळी तुमची पाऊल त्या पायरीवर पडत जातील. आणि महाराज त्यातल्या त्यात जर एका पायरीवर माझे नाव कोरले असेल तर त्या त्यावेळी तुमच्या पावलांची पायधूळ म्हणजे माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. असे मावळे होते म्हणून स्वराज्य घडले. मराठ्यांनी इतिहास घडविला, शिवरायांनी स्वराज्य उभे केले. ते नेमके यांच्याच बळावर विश्वास दिला राजांनी आपलं राज्य उभं करायचा. मला छत्रपती व्हायचं म्हणून नाही, तमाम मराठ्यांचं राज्य निर्माण करायचं, रयतेचं राज्य, गरिबांचं राज्य तयार करायचं आहे. ही काळजी इथल्या माणसामध्ये होती. आता मुद्दा असा आहे की प्रत्यक्षात महाराजांची अष्टकोनी समाधी कोणी बांधली असेल याचा खुलासा शिवसाहित्यात आढळत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पण समाधीचे बांधकाम, रायगडाची उभारणी करणारे हिरोजी इंदुलकर यांनी किंवा त्यांच्या हाताखाली गड किल्ले उभारणीत निष्णात झालेल्या कारागिरांनीच ती उभारली असली पाहिजे असा कयास करता येतो. दुसरी शक्यता म्हणजे संभाजीराजे महाराजांच्या निधनानंतर साधारणपणे 2.25 महिन्यानंतर रायगडावर आल्याची छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ पृष्ठ 53 वरून दिसते. पिता निधनानंतर त्यांच्या विरोधात रचलेला कट ज्या अर्थी उधळून लावला त्या अर्थी महाराजांना ज्या ठिकाणी अग्नी दिला त्या ठिकाणी त्यांची समाधी उभारणे त्यांनी आपले इति कर्तव्य मानून त्यांनी समाधीची उभारणी केली असावी. गडकिल्ल्यांचे दिवंगत ज्येष्ठ इतिहासकार गोनी दांडेकर हे शिवतीर्थ रायगड ग्रंथात पृष्ठ क्रमांक 192 वर समाधी शेजारीच ओरेचे बांधकाम संभाजीराजे यांनीच करून घेतल्याचे म्हणतात. जर महाराजांच्या समाधी शेजारील बांधकाम त्यांच्या हातचे असू शकते तर समाधी ही संभाजी महाराजांनी बांधली असा संयुक्तिक तर्क करता येतो. राहिला तर्क समाधीच्या अष्टकोनी आकृतीचा तर त्याबद्दल असे म्हणता येईल की संभाजी महाराज उर्दू, फारसी आणि संस्कृतचे गाढे विद्वान होते. तर शिवाय ते संस्कृतमधून काव्यरचना करीत असल्याने त्यांना सर्व परिचित चौकोनी अथवा आयताकृती समाधीची कल्पना राबवण्याऐवजी ती अष्टकोनी असावी अशी कल्पना सुचणे व किल्ल्यांचे बांधकाम तज्ज्ञ हिरोजी इंदुरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कृतीत उतरवणे सहजपणे शक्य वाटते. दुसरे असे की सर्व ज्ञात घटना पाहता महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारली जाणारी वास्तू अष्टकोनी असणे साहजिकच वाटते. महाराजांचे मंत्रिमंडळ अष्टप्रधानांचे होते. महाराजांची राजभद्राई ही राजमुद्रा अष्टकोनी होती. त्याशिवाय महाराजांच्या सिंहासनाला जसे 8 सिंह कोरले होते तसेच सिंहासनाला खांब सुद्धा 8च होते. या 8 आकड्यांचा असलेला संबंध समाधीच्या बांधकाम तज्ज्ञांना ठाऊक असावा. म्हणूनच महाराजांची समाधी अष्टकोनी उभारण्यात आली असावी असे वाटते. आपण पाहिलं की शिवकाळातील स्थापत्यकलेच्या सुवर्ण काळाचा एक महान अध्याय म्हणजे हिरोजी इंदुलकर यांचे कार्य. त्यांच्या स्थापत्य कौशल्याने किल्ल्यांची मांडणी आणि बांधकाम रायगड व सिंधुदुर्ग सारख्या गडांच्या भव्यतेची साक्ष
दिली जाते. हे कार्य केवळ स्थापत्य नाही तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे संरक्षण आणि सामर्थ्याचे एक प्रतीक सुद्धा आहे. जगदीश्वर मंदिराबाहेरील शिलालेखातील संदेश असो वा महाराजांबरोबरच्या ऐतिहासिक संवादातील विचार, हिरोजी इंदुलकर यांच्या कार्याची अमूल्य देणगी आजही प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी समाधीच्या गूढतेला प्रकाशात आणताना आपण हा विचार ठेवला पाहिजे की स्वराज्याचे हे अभियंते त्यांच्या ध्येयासाठी किती समर्पित होते. त्यांच्या स्थापत्यकलेच्या योगदानाची कथा जाणून घेणे म्हणजे इतिहासातील एका महान युगाचे दर्शन घेणेच होय. या महान अभियंत्याची कथा सांगताना त्यांच्या पराक्रमाची आणि सेवेची स्फूर्ती सर्वांसाठी मार्गदर्शक ठरावी, हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. तर मित्रांनो, या इतिहासाच्या महान वीरांना सलाम करत या कहाणीचा शेवट इथेच करूया. कारण ते फक्त एक अभियंते नव्हते तर ती स्वराज्याची खरे खांब होते. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.